अध्यक्ष महोदय, माझं लक्षवेधीमध्ये 2 नंबरला नाव असताना देखील इतका वेळ मी वाट पाहतोय तुम्हाला. तुम्ही एकदाही सांगायला तयार नाहीयेत. अध्यक्ष महोदय, माझं लक्षवेधीमध्ये 2 नंबरला नाव असताना देखील इतका वेळ मी वाट पाहतोय तुम्हाला. तुम्ही एकदाही सांगायला तयार नाहीयेत. बोला. मेंतूर तालुका, नागभीड जिल्हा चंद्रपूर या ठिकाणची जी घटना आहे ती घटना देखील गंभीर आहे आणि माणुसकीला काळीबा फासणारी आहे. परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पतसंस्था, बँका, खाजगी बँका एवढं सगळं असताना देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सावकारांची संख्या जवळपास 154 आहे. एवढे सावकार त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. याच जिल्ह्यामध्ये मागच्या 8 जानेवारीला या कर्जत तालुक्यातील चंद्रहास ज्ञानोबा पांडुळे या शेतकऱ्यानं सावकाराच्या कर्जाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या केली. 9 जानेवारीला त्याचा तपास लागला. 8 जानेवारीला तो गायब झाला आणि 9 जानेवारीला तपास लागला तर त्या तपासामध्ये निष्पन्न झालं की त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या केली. 18 महिन्यापूर्वी फक्त 1.5 लाख रुपये कर्ज घेतलं आणि 18 महिन्यामध्ये त्याला 1,45,000 रुपये व्याजाच्या परताव्यात दिले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.